गाड्यावर मिळते तशी टेस्टी मलाई कुल्फी आज आपण घरी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे। दूध हे गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही घेतलं तरी ही कुल्फी छान बनते। तर आता हे दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे। उकळल्यानंतर हे मिडियम गॅसवर आपल्याला आटवून घ्यायचं आहे। दूध आटेपर्यंत आपण बदामाची पावडर करून घ्यायची। तर आता ही पावडर आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे। तर एक साईडला मी दुधामधून थोडंसं दूध बाजूला काढून घेतलं होतं। आता यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालून मिक्स करून घ्यायचं आहे। मिल्क पावडर घातल्यामुळे दुधाला घट्टपणा येतो आणि दूध हे एकदम दाणेदार असं बनतं। तर दूध आपलं हे अर्धं झालेलं आहे। 1 लिटर दुधाचं आपलं अर्धा झालेलं आहे। दूध गरम करताना कढईला जी बाजूला मलाई लागते ती पूर्ण दुधामध्ये मिक्स करत राहायचं। तर आपल्याला याची रबडी टाईप बनवून घ्यायचं आहे। आता जे आपण मिल्क पावडर दुधामध्ये कालवून घेतली होती ती दुधामध्ये घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची आणि आता हे दूध आपल्याला कमी गॅसवर पुन्हा आटवून घ्यायचं आहे। तर आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपल्याला लगेचच बदामाची पावडर घालायची आहे। बदामाची पावडर ही आपल्या आवडीप्रमाणे घालायची आहे, कमी जास्त करायची। तर बदामाची पावडर घातल्यानंतर आपल्याला हे दूध पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता दूध छानपैकी मिक्स झालं आहे आणि गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे। तर दूध हे आपलं घट्ट होत आलेलं आहे। तर बघू शकता एकदम दाणेदार असं बनायला लागलेलं आहे। आता यामध्ये आपण वेलची पावडर घालूया आणि मिक्स करून घेऊया। वेलची पावडर मिक्स करून झाल्यानंतर गॅस कमी करून आपल्याला हे दूध आटवत ठेवायचं आहे आणि एक साईडला आपल्याला आता यामध्ये घालण्यासाठी म्हणजे गाड्यावरच्या कुल्फीचा कलर आणण्यासाठी शुगर कॅरेमल बनवायचं आहे। तर आता कढईमध्ये मी साखर घेतलेली आहे। तर 1 लिटर दुधासाठी पाऊण कप साखर घेतली। तर आता ही साखर आपल्याला वितळवून घ्यायची आहे। तर आता चला आपण ही छानपैकी वितळवून घेऊया आणि गॅसची फ्लेम ही एकदम कमी करायची आहे। साखर घातल्यानंतर लगेच मिक्स करायची नाही, तर थोडी वितळू द्यायची आहे, नंतर मिक्स करायची। तर आता हे आपण चांगले मिक्स करून घेऊया आणि पूर्णपणे साखर आपली पूर्णपणे वितळली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि आता हे शुगर कॅरेमल आपण दुधामध्ये थोडं थोडं करून मिक्स करून घेऊया। तर दूध आपलं छानपैकी आटलं गेलेलं आहे आणि घट्ट झालेलं आहे। तर आता यामध्ये आपण शुगर कॅरेमल घालून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला हे घालताना एकदम घालायचं नाही, तर थोडं थोडं करून घालायचं, कारण दुधात घातल्यानंतर दूध पण गरम आहे त्यामुळे फेस होतो। तर आता हे सगळं शुगर कॅरेमल आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता मिक्स करून घेऊया। तर बघू शकता किती छानपैकी कलर पण येत आहे। आता हे पूर्णपणे आपल्याला एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कलर बघू शकता एकदम गाड्यावर कुल्फी खातो त्याप्रमाणे याचा कलर आलेला आहे। तर आता आपण हे सगळं मिक्स करून झालं आहे। आता गॅस बंद करूया आणि हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। तर याची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम घट्टसर रबडी टाईप झालेले आहे। आता आपण हे थंड झाल्यावर बघूया। तर थंड झाल्यानंतर बघू शकता किती छानपैकी मीडियम अशी आपली ही रबडी तयार झालेली आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। तर आता आपण हे आईस्क्रीमच्या मोल्डमध्ये घालून घेऊया। तर मी असे कोन घेतलेले आहे। तर आता यामध्ये आपण ही रबडी चमच्याच्या सहाय्याने घालून घेऊया। तर आता हे 4ही कोन मी असे भरून घेते आणि भरून झाल्यावर आपल्याला हे फॉईल पेपरने पॅक करून घ्यायचे आहे। तर इथे आपले कोन भरून झालेले आहे। तर एकदम काठोकाठाला भरायचं नाही, तर थोडंसं कमी ठेवायचं आहे। तर आता आपण हे सगळे कोन भरून झाले। आता यावर आपण फॉईल पेपर लावून घेऊया किंवा झाकण असेल तर झाकण पण लावलं तरी चालेल। तर आता याला सगळ्यांना 4ही कोनांना आपण फॉईल पेपरने पॅक करून घेतले। तर 4ही कोन आपले फॉईल पेपरने पॅक करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला लगेच स्टिक घालायची आहे। मध्यभागावर आपल्याला फॉईल पेपरने थोडंसं कट करून घ्यायचं आहे। तर चला आता आपण कट करून घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला स्टिक घालून घ्यायची आहे। तर जेवढी स्टिक आहे तेवढंच आपल्याला पेपर कट करून घ्यायचं आहे। तर मी असं थोडं थोडं चाकूनी कट करून घेते आणि यामध्ये आपल्याला स्टिक घालून घ्यायचे आहे। तर सगळे पेपर कट करून आपण यामध्ये स्टिक घालून घेऊया। ही आईस्क्रीम तुम्ही 4 ते 5 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवू शकता किंवा रात्रभर ठेवली तर खूपच छान बनते। तर आता ह्या सगळ्या स्टिक घालून झालेल्या आहे। आता हे आपण फ्रीजरमध्ये ठेवूया 4 ते 5 तासासाठी किंवा
ओव्हरनाईट ठेवायचा आहे आणि उरलेलं मिश्रण हे आपण डब्यामध्ये भरूया आणि ओव्हरनाईटसाठी हे पण आपण फ्रीजरमध्ये ठेवूया आणि फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर मी 4 ते 5 तास ठेवल्यानंतर हे आईस्क्रीम काढून घेतलेले आहे आणि त्याचं कवर काढून घेतले तर बघू शकता किती छानपैकी आईस्क्रीम बनलेली आहे. ती डायरेक्ट न काढता पाण्यामध्ये बुडवून घ्यायची. तर एका ग्लासमध्ये पाणी घेऊन मी 1 मिनिटासाठी पाण्यामध्ये बुडवून ठेवल्यानंतर हा कोन एकदम अलगद निघाला. तर बघू शकता एकदम छानपैकी आपली ही आईस्क्रीम तयार झालेली आहे. आता सगळ्या आईस्क्रीम मी अशा काढून घेतल्यात. तर आता यावर आपण पिस्त्याचे काप किंवा बदामाचे काप घालू शकता आणि असेच मी 4ही कुल्फ्या काढून घेतलेल्या आहेत. तर एकदम टेस्टी अशी गाड्यावरच्या कुल्फीसारखीच हिची चव लागते. तर आता आपण यावर बदामाचे आणि पिस्त्याचे काप घालून घेऊया. हे काप घातल्यानंतर आपण डब्यातली ही आईस्क्रीम अशीच काढून घेऊया. तर मी आईस्क्रीमचा डब्बा दुसऱ्या पातळ डब्यामध्ये घालून घेतली होती. तर आता ही आपण चाकूच्या सहाय्याने मध्यभागी चाकू घालून ही आईस्क्रीम पण काढून घेऊया. तर बघू शकता एकदम छानपैकी ही आपली आईस्क्रीम तयार आहे. तर आता ही पण आपण कापून घेऊया. तर एकदम टेस्टी अशी गाड्यावरच्या आईस्क्रीमसारखी ही आईस्क्रीम लागते. तर आता आपण याचे भाग करून घेऊया आणि गाड्यावर मिळते तशीच आईस्क्रीम आणि कुल्फी आपली तयार आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली तेच नक्की सांगा.